पितांबरी नाव कसं सुचलं? तो म्हणजे 15 दिवस लागले, कारण ब्रँड नेम ह्याच्यावरती आम्हाला एक पुस्तक होतं, बरं. 22 लॉज ऑफ ब्रँडिंग. ओके. तर दयाल राईज म्हणून तो लेखक आहे, तो बरं. जगप्रसिद्ध लेखक आहे. तर त्याने असं दिलं की कमीत कमी शब्दांचं नाव पाहिजे, त्याच्यात जोडाक्षर असता कामा नाहीये, त्याच्यातून तुम्ही काय बिझनेस करताय समजायला पाहिजे. मग आम्ही पित आणि तांब, म्हणजे पितळ्याला संस्कृतमध्ये पित असं बरोबर. म्हणतात आणि तांब्याला तांब, आणि बरी म्हणजे स्त्रीलिंगी, पावडर ही स्त्रीलिंगी आहे. बरं. मग आम्ही भरपूर 15 दिवस लागले. मग बोर्डावरती, सगळ्या व्हाईट बोर्डावरती निरनिराळी नावं बिवं, आणि मग पीत आणि तांबा असं पितांबरी असं ते एकदम तो शब्द आला. आणि तो डिक्शनरीमध्ये शब्द नाही आहे. आणि मग लोकांना मी विचारलं की पितांबरी, समजा तुमच्यासारखे कोण मित्र होते की तुम्हाला काय वाटतं पितांबरी, त्यांना काय असं समजायचं ना, पितांबर म्हणायचं लगेच की विष्णूचं महावस्त्र आहे. बरोबर. पण पितांबरी हा शब्दच नव्हता, त्याच्यामुळे खूप त्यांना असं काही उत्साह वगैरे वाटायचा नाही. म्हटलं हे आपण हॅमर करून करून हे होणार, कारण तो मार्केटिंगमध्ये आम्ही शिकलो होतो. पण त्याची हे प्रॉडक्ट चालतं की नाही, त्याचा त्या प्रत्यक्ष भांड्यावरती त्याचा उपयोग होतो की नाही, हे कसं तुम्ही टेस्टिंग कसं केलं? सांगतो ना, म्हणजे लग्नाच्या वेळी आपण तो पेढा खातो ना, तर त्या पुड्या मिळायच्या, त्या पिशव्या, तर त्याला मी 5 ग्रॅम पावडर केली आणि तांबे पितळ्याला, जुन्या तांबे पितळ्याला नवीन करणारी जादू, ओके, असं त्याच्या खाली, पितांबरीच्या खाली एक वाक्य. आणि सगळ्यांना वाटली आम्ही ते. आणि तुम्हाला कसा फीडबॅक, तो चिंच बिंचपेक्षा काय 100 पट ते एकदम निघायचं ना. आणि ड्राय भांड पण असेल आणि पावडर घेतली तुम्ही आणि घातली तरी सुद्धा इथे काळं झालेलं आणि इथे मध्ये ते एकदम सोन्यासारखं चमकायला लागायचं ते, पुरावाच लोकांना दिसायचं. हो एकदम. पण तुमची जी स्लोगन जी आजही लोकांच्या मनामध्ये आहे ती म्हणजे बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, ही स्लोगन कोणाची, त्याच्या मागची कुळकथा, त्याची पण जरा स्टोरी असेल ती जरा सांगा. आता जेव्हा तो ठाण्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये वगैरे सुरू झाला, मुंबईमध्ये पितांबरीचा प्रवास म्हणजे विक्री सुरू झाली आणि आपल्याला सेल वाढवायचं आहे, म्हणजे जाहिरातीची गरज आहे. तर माझा भाऊ आहे नितीन प्रभुदेसाई म्हणून, तर त्याचा राजेश दर्यापूरकर नावाचा मित्र होता, तो जीजी फिल्म्समध्ये काम करायचा दादरला. अच्छा. आणि ते लिंटाससाठी ऍडव्हर्टाइजमेंट बनवून द्यायचे. हा, ती खूप फेमस ही होती. तर आम्ही त्यांना बोलवलं, मग त्यांचे लेखक वगैरे, कंटेंट रायटर सगळे आले. आणि मला आठवतं आमचा येऊरला एक बंगला होता त्यावेळी, आम्ही बंगल्यावरती असे सगळे दुपारी जेवण झाल्यावरती बसलो. आणि मग त्यांनी सांगितलं हे पावडरचा उपयोग काय. म्हणजे तांबे पितळ्यासाठी सगळ्या स्वयंपाकापासून ते पूजेच्या भांड्यांपर्यंत सगळ्यासाठी लागते हे पावडर. कोण वापरतात म्हटलं, बायका वापरतात ते, आणि गृहिणी, महाराष्ट्रीयन, मराठी. आणि म्हटलं पितांबरी हे नाव त्या जाहिराती द्यायला पाहिजे. मग त्यांनी 2-3 वाक्य वगैरे तयार केली आणि एकदम त्याच्या मनात की माहेर हे बायकांचं हे आहे. मग त्याला एकदम असं स्ट्राईक झालं, बायको गेली माहेरी आणि मग एकदम काम करी पितांबरी. तर आम्हाला एकदम ते एवढं पसंत पडलं वाक्य, त्या पहिल्याच वाक्याला टाळ्या पडल्या. अगदी अगदी एकदम म्हणजे. आणि ते एवढं जी स्त्री किंवा ही लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते, तिला माहेरची ओढ आम्ही बघितली. माझी आई रोज माहेरी जायची, कारण आणि बाबा ऑफिसला गेले की आमचं ठाण्यातच हे होतं आचोळ. अच्छा. तर ती तिची ओढ मी बघितलेली होती, त्यामुळे खूप ते एकदम क्लिक झालं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.